नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. उद्या इंग्लिशचा पेपर आहे. टेन्शन आलं आहे, नर्वस फील होतं आहे. अजिबात लोड घेऊ नका. मराठीचा पेपर सोपा गेला ना, मग इंग्लिशचा पण पेपर नक्की सोपा जाईल. प्रत्येक सेक्शन तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केला आहे. मग आता वेळ काय तर लिहिलेला अभ्यास व्यवस्थित प्रेझेंट करायचा. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं ते नीट समजून घेऊ. आता पेपर प्रेझेंटेशन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी. आपला सगळा पेपर हा टापटीप पाहिजे. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स कमी करा आणि रायटिंग स्किलचे प्रत्येकाचे जे काही फॉर्मॅट आहेत ते व्यवस्थित फॉलो करा. आता सोबत काही महत्त्वाच्या गोष्टी पण बघा. सेक्शन 2, सेक्शन 3 आणि सेक्शन 4 ह्यामध्ये डायग्रॅम्स येतात. म्हणजे टेबल असेल, काहीतरी वेब डायग्रॅम टाईपमध्ये अशा काहीतरी क्वेश्चन दिलेले असतील, तर हे क्वेश्चनमध्ये जसे डायग्राम दिसत आहेत अगदी त्याच प्रकारे तुम्हाला आन्सर शीटमध्ये काढायच्यात. त्यानंतर प्रश्न पूर्ण झाला की लगेच पेन्सिलने रेषा मारत चला. नंतर मारतो, शेवटच्या 10 मिनिटात मारतो, टाईम मिळेल असा विचार अजिबात करू नका. ऑन द स्पॉट झालं रे झालं की लगेच रेषा मारून कन्फर्म करा, म्हणजे मार्क कन्फर्म होऊन जातील. त्यानंतर प्रत्येक प्रश्न नीट वाचा, अजिबात घाई करू नका. स्पेशली सेक्शन 1साठी लँग्वेज स्टडी ते 10 मार्क आपल्या हक्काचे आहेत. व्यवस्थित तिथे टाईम द्या, प्रत्येक प्रश्न वाचा, समजून घ्या आणि नंतरच उत्तर लिहा. आता आकृत्या पेन्सिलने काढल्या तरी चालतात, मार्क कट होत नाही. जर पेनने काढल्या आणि जर आकृती चुकली तर मात्र प्रॉब्लेम होईल. त्यामुळे पेन्सिलने काढा, अजिबात रिस्क घेऊ नका. नंतर रायटिंग स्किलचा जो काही फॉर्मॅट आहे तो पुरेपूर फॉलो करा. फॉर्मॅट लास्ट व्हिडिओजमध्ये आलेले आहेत. ते व्हिडिओज जर नसतील बघितले तर एक्झामला जाण्याच्या आधी ते व्हिडिओ नीट बघा. प्रत्येकाचा फॉर्मॅट नीट समजून घ्या, म्हणजे एक्झाममध्ये नक्की फायदा होऊन जाईल. क्लिअर? चलो, आता पहिलं पेज हे कसं भरायचं हे तर समजलेलं आहे. पहिला पेपर झाला आहे. या ठिकाणी तुम्ही सेंटर नंबर लिहिता, त्यानंतर रोल नंबर, त्याच्यानंतर या ठिकाणी रोल नंबरच वर्डमध्ये, इथं सिग्नेचर, सब्जेक्ट, पेपरचा कोड, दिनांक हे व्यवस्थित भरा. हेही भरताना अजिबात घाई करू नका, ह्याच्यामध्ये खाडाखोड नाही झाली पाहिजे. नंतर ॲक्च्युअल पेपर स्टार्ट होतो. असा तुमचा क्वेश्चन पेपर दिसेल. पहिला सेक्शन असणार आहे आपला लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी एकूण 10 मार्क्सला येईल. आता ह्याच्यामध्ये नीट बघा, क्वेश्चन 1A आणि नंतर हे सब क्वेश्चन आणि हे सब क्वेश्चनचे अजून सब क्वेश्चन झाले. मग हे लिहिताना आन्सर शीटमध्ये पण तसंच लिहायचं. बघा, पहिला क्वेश्चन, सब क्वेश्चन, नंतर क्वेश्चन, त्याचे सब क्वेश्चन व्यवस्थित पुरेपूर मेन्शन करायचं. क्वेश्चन झाला की लगेच 2-2 रेषा मारून ते मार्क कन्फर्म करत चला. आता ह्याच्यामध्ये एकूण किती अटेम्प्ट करायचे असतात तुम्हाला? 4 अटेम्प्ट करायचे आहेत. पण येणारे 6 क्वेश्चन इझी आहेत, त्यामुळे कुठलाच क्वेश्चन सोडू नका. प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा सेफ्टी म्हणून. त्याच्यानंतर क्वेश्चन 1B तो सुद्धा याच फॉर्ममध्ये लिहिताल. पूर्ण झालं की लगेच रेषा मारून मार्क कन्फर्म करून घ्या. डन? शुअर? आता पुढे येतो टेक्स्चुअल पॅसेज. टेक्स्चुअल पॅसेज व्यवस्थित वाचायचा, नीट समजून घ्यायचा. आता इथं बघा ट्रू फॉल्स दिलेलं आहे. स्टेटमेंट लिहायची काही गरज नाही आहे. नंतर या ठिकाणी अरेंजमेंट करायची आहे, त्यामुळे स्टेटमेंट लिहावं लागेल. नंबर लिहून नाही चालणार. क्लिअर? आता कसं लिहिलं आहे ते बघा. व्यवस्थित क्वेश्चनचा नंबर आला, सब क्वेश्चन आला, ॲक्टिव्हिटी पहिली होती, ट्रू फॉल्स होते, लिहिले. त्यानंतर A2 अरेंजमेंट करायची होती, प्रॉपर अरेंजमेंट केली. अरेंजमेंट करताना जे स्टेटमेंट पहिलं आलं आहे त्या स्टेटमेंटचा नंबर अशा पद्धतीने लिहायचं. त्यानंतर A3 म्हणजेच जे काही व्होकॅब्लरी बेस क्वेश्चन असतील ते देखील मेन्शन केले. नंतर A4 ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतील, त्यांचे सब टाईप मेन्शन करायला विसरू नका. नंतर पर्सनल रिस्पॉन्स. अशा प्रकारे पॅसेजच्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे. क्लिअर झालं? आता हे कुठं कुठं लागू होणार तर पहिला पॅसेज A1, दुसरा पॅसेज B1वाला, जे 2 पॅसेज आहेत तिथं लागू होऊन जाईल. आणि नंतर नॉन टेक्स्च्युअल जो पॅराग्राफ आहे त्याही ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनेच प्रेझेंटेशन करायचं. समजलं? नक्की क्लिअर? चलो, आता पुढं येतं तो म्हणजे पोएट्रीवाला सेक्शन. पोएट्रीवाला सेक्शनमध्ये सुद्धा बघा इथं डायग्राम दिसते. त्यानंतर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहेत. ह्या फिल इन द ब्लँक्ससाठी स्टेटमेंट पूर्ण लिहायला शिका. स्टेटमेंट पूर्ण लिहा, म्हणजे मार्क कन्फर्म होऊन जातील. क्लिअर? नंतर ही डायग्राम जशी आहे त्याच पद्धतीने मांडायची आहे. आता इथं बघा रायमिंग वर्ड्स लिहायला सांगितलेत, त्यामुळे रायमिंग वर्ड्स 1, 2, 3 अशा पद्धतीने लिहिताल. दाखवतोच पुढं बघा, अगदी या पद्धतीने दिसलं व्यवस्थित. जशी डायग्राम होती डायग्रामच्या फॉर्ममध्ये मांडलं, रायमिंग वर्ड व्यवस्थित लिहिलं आहे, या ठिकाणी नंबरिंग केलं. असं जर प्रेझेंटेशन राहिलं तर मार्क कन्फर्मच झाले. किती व्यवस्थित दिसतं आहे. असंच तुम्हाला बोर्डच्या आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे आणि मार्क कन्फर्म करत जायचं आहे. अगदी पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत प्रेझेंटेशन एकदम टापटीप ठेवा. क्लिअर? नक्की? चलो, आता पुढं ॲप्रिशिएशन, त्याच्यामधलाच पार्ट. आता ॲप्रिशिएशनसाठी नवीन पेज घेताल. व्यवस्थित पोएमचं हेडिंग द्या, प्रॉपर वेमध्ये. कुठल्या पोएमवरती ॲप्रिशिएशन लिहायचं आहे ते व्यवस्थित मेन्शन करा. असा बॉक्स करा, म्हणजे हायलाईट होईल. नंतर हे जे काही पॉईंट त्यांनी लिहायला सांगितले
ते देखील हायलाईट करा, म्हणजे पेपर चेकिंग करताना खूप इझी होतं आणि सहज ते पॉईंट दिसून येतील. प्रत्येक पॉईंटनंतर एक एक लाईन सोडा, म्हणजे प्रेझेंटेशन अजून चांगलं होईल. क्लिअर? नक्की समजलं? शुअर? चलो आता पुढचा पार्ट, समरी रायटिंग. समरी रायटिंगसुद्धा नवीन पेजवरती करताल. आता असं हेडिंग द्यायला शिका. सब क्वेश्चन समरी करताय, मेन्शन करा, हेडिंग द्या आणि साधारण एक 8-9 लाईनमध्ये तुमची समरी बसली पाहिजे. क्लिअर झालं? नक्की. झाल्यानंतर लगेच 2 रेषा मारायच्या, मार्क कन्फर्म. डन? चलो आता पुढं रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी. त्यातला पहिला काय असणार आहे? लेटर रायटिंग. दुसरं काय असणार आहे? डायलॉग रायटिंग. आता बऱ्याच जणांना प्रश्न असा होता की लेटर नेक्स्ट पेजवर गेलं तर चालतं का? चालतं, नो डाऊट. तेच दाखवणार आहे तुम्हाला. पुढं बघा. आता लेटर लिहिताना लेटरचा जो काही फॉर्मॅट आहे तो फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे. सुरुवातीला जो लेटर लिहितो आहे त्याची इन्फॉर्मेशन येणार, ज्याला लेटर लिहायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन, सब्जेक्ट, रिस्पेक्टेड सर, पहिला पॅरेग्राफ, नंतर दुसरा पॅरेग्राफ, सेकंड पेजवर गेला तरी चालेल, नंतर तिसरा पॅरेग्राफ आणि एंडिंगला कन्क्लुजन. आता पॅरेग्राफ लिहिताना हे या स्टार्टिंगपासूनच लिहिताल, अजिबात इथं गॅप सोडून लिहू नका. नंतर पहिलं सेंडरची इन्फॉर्मेशन आल्यानंतर एक लाईन सोडायची, रिसिव्हरची इन्फॉर्मेशन एक लाईन सोडायची, सब्जेक्ट लिहायचा एक लाईन सोडायची आणि नंतर लेटर लिहायला सुरुवात करा. आता बरेच जण काय करतात, पॅरेग्राफ झाला ना की इथं लाईन सोडतात. अशी लाईन अजिबात सोडू नका. हे जे काही लेटर आहे ते कंटिन्युअस दिसलं पाहिजे. समजलं? नक्की. आणि जसं मगाशी बोललो त्याचप्रमाणे प्रत्येक पॅरेग्राफ हा इथूनच सुरू झाला पाहिजे. अजिबात इथं 1 बोट 2 बोटची स्पेस सोडू नका. समजलं? नक्की. अशा प्रकारे तुमचं लेटर दिसलं पाहिजे. बघा, प्रॉपर फॉर्मॅटमध्ये 1, 2, 3 ह्यामधल्या सगळ्या गोष्टी आणि एंडिंग प्रॉपर झाली पाहिजे. असं लेटर लिहिलं तर 5/5 आलेच. आणि खाडाखोड कमी करा. लेटर रायटिंगसाठी आधी पॉईंट्स ठरवा, कुठले पॉईंट तुम्ही लिहिणार आहात मेन पॅरेग्राफमध्ये ते डोक्यात ठेवा. प्रत्येक पॉईंटसाठी 2-3 लाईन लिहिल्या, कार्यक्रम झाला. आराम के साथ 5 पॉईंट ठरवायचे, प्रत्येकासाठी 2-2, म्हणजे आराम के साथ आपण 10 लाईन सहज लिहू शकतो. डन? क्लिअर? त्याच्यानंतर पुढं डायलॉग रायटिंग 3 क्वेश्चन असतात. बघा, पहिला क्वेश्चन डायलॉग अरेंज करणे. अरेंज करताना सुद्धा जो नंबर त्या डायलॉगचा आहे तोच नंबर द्या. इथं 1, 2, 3, 4 असं लिहू नका. जो नंबर आहे तोच नंबर द्यायचा, म्हणजे सिक्वेन्स फॉलो होईल. त्यानंतर फिल इन द ब्लँकसाठी डायलॉग येतो, तो सुद्धा व्यवस्थित मेन्शन करा. हे जे काही डॉट्स आहेत हे एका खाली एक येऊन द्या, म्हणजे ते दिसताना चांगलं दिसेल. नंतर पुढं तुम्हाला डायलॉग तयार करायचा आहे. 2 कॅरेक्टरची नावं दिलेली असतील. प्रॉपर डायलॉग झाला पाहिजे. आता एक सिम्पल ट्रिक सांगतो बघा. एक जण प्रश्न विचारेल, दुसरा उत्तर देईल, अशा फॉर्ममध्ये डायलॉग करा. समजलं? जसं बघा, एकाने प्रश्न विचारला, दुसऱ्याने उत्तर दिलं, परत प्रश्न विचारला, परत उत्तर आलं, परत प्रश्न विचारला, परत उत्तर आलं. सिम्पल आहे ना? हां, असं केलं तर डायलॉग व्यवस्थित लिहिता येतो. आणि मिनिमम प्रत्येकासाठी 2 लाईनचा डायलॉग ठेवा. मिनिमम बोललो, मॅक्सिमम 3 गेला तरी पण चालेल. समजलं? नक्की. डायलॉग नेक्स्ट पेजवर गेला तरी चालेल. आता त्यांनी काय सांगितलं आहे, मिनिमम 3 एक्सचेंज पाहिजेत. मी म्हणतो सेफ्टी म्हणून 4 एक्सचेंज करा. एक्सचेंज म्हणजेच काय, तर दोघांची पेअर 4 वेळा येऊन द्या. जसं की इथं 3 वेळा आली आणि नेक्स्ट पेजवरती एकदा आली. टोटल किती झाले? 4 एक्सचेंज झाले. अशा पद्धतीने जर राहिलं तर मार्क कन्फर्म होतील, सिक्युअर राहतील. डन? क्लिअर? चलो नेक्स्ट, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता व्हिडिओमध्ये आपण ठरवलं होतं की व्हर्बल टू नॉन व्हर्बलच करायचं आहे. खूप सिम्पल असतं. असा एक पॅरेग्राफ असेल, असा टेबल दिलेला असेल, वाचायचं आणि लिहायचं, हे इझी आहे. त्यानंतर पुढे येतं न्यूज रायटिंग. दोन्ही कसं लिहायचं ते समजून घेऊ. आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल करताना जसा तो टेबल दिलेला आहे अगदी त्याच फॉर्ममध्ये काढायचं. आता बघा, ह्या टेबलमध्ये नंबरिंग केलं आहे का? नाही केलं, मग आपण पण नंबरिंग नाही करायचं. नंतर या ठिकाणी आपल्याला टायटल द्यायचं आहे, टायटल द्यायला विसरायचं नाही. नंतर ही पुढं एक्सपांड द थीम, ह्याच्यामध्ये 2 असणार आहेत. एक तर न्यूज रिपोर्ट आणि दुसरं असतं स्पीच. आपण तर न्यूज रिपोर्टच करणार आहोत. मग हे कसं लिहायचं तेही बघा. प्रॉपर या ठिकाणी टायटल आलं. त्यानंतर जसे पॉईंट होते त्या पॉईंटमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन झाल्या. क्लिअर? नक्की समजलं? जसा तो टेबल होता अगदी त्याच प्रकारे टेबल काढायचा. अजिबात चेंज करू नका. पॉईंटचा सिक्वेन्ससुद्धा मेंटेन ठेवताल. डन? आणि टायटल द्यायला विसरू नका. पुढं बघा, न्यूज रिपोर्ट असा दिसला पाहिजे. पहिला पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ, कन्क्लुजनवाला पॅरेग्राफ. व्यवस्थित एक पेज लिहा. 5 मार्क कन्फर्मच होतील. आता हेडिंग दिल्यानंतर या ठिकाणी बाय स्टाफ रिपोर्टर, त्यानंतर प्लेस आणि डेट हे लिहायला विसरायचं नाही. हे व्यवस्थितच लिहायचं. समजलं? नक्की?
चलो आता शेवटचा प्रश्न, ट्रान्सलेशन कसं लिहायचं तेही बघा. आता बरेच जण काय करतात, हे लिहायचा प्रयत्न करतात, हे लिहायचा प्रयत्न करतात, म्हणजेच स्टेटमेंट लिहिणार आणि मग अर्थ लिहिणार. असं नका करू, वेळ घालवायचा नाही आहे. हां, वर्ड्स लिहा, नो इश्यू. कसं लिहिलं आहे बघा, वर्ड्स जर तुम्ही लिहिले आणि मग अर्थ लिहिला तरी पण चालेल, पण स्टेटमेंट लिहित बसू नका, डायरेक्टली अर्थ लिहा. आता हे करताना महत्त्वाची गोष्ट काय तर हा नंबर चुकवायचा नाही. इथंसुद्धा हे जे नंबर आहेत जसे दिलेत तसेच लिहिताल. आता इथं रोमन आहेत का, नाही आहे, नॉर्मल नंबर आहेत ना, मग नॉर्मलच नंबर लिहिताल. क्लिअर. बघा अशा पद्धतीने तुमचा ट्रान्सलेशनचा जो काही पार्ट आहे तो दिसला पाहिजे. आता इथं किती मस्त केलं आहे बघा, लाईनच्या खाली लाईन आली. असं जर असेल तर दिसताना ते टापटीप दिसतं, पेपर चेकिंग करणाऱ्या पर्सनला ते इझी होतं. क्लिअर. समजलं पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, नक्की कळलं. मग 70+ कन्फर्म प्रत्येकजण असं लिहिणार, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल. आणि अजिबात टेन्शन घेऊ नका, पेपर सोपाच येईल. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. पेपर व्यवस्थित लिहा, टापटीप लिहा, पेपर नक्की इझी येईल. फक्त एकही मार्काचा पेपर सोडायचा नाही आहे, 70+ द्यायचं आहे, कारण आपण बोर्डमध्ये 90+ आणणारच आहोत. त्यामुळं हे डोक्यातच ठेवा आणि तसा पेपर अटेम्प्ट करा. कळलं नक्की. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईम मॅनेजमेंट बघूया, म्हणजे पेपर वेळेत पूर्ण होऊन जाईल. समजलं पेपर प्रेझेंटेशन, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल. व्यवस्थित पेपर लिहा. बाय बाय, ऑल द बेस्ट.